हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. S2 दिला म्हणजे काय दिला? रेशो. S2 दिला म्हणजे काय दिला? रेशो. राईट डाऊन. So 14C2R upon 10C 2R minus 4 equal to 143 upon 10 equal to 143 upon 10. चला सांगा, what is the formula for NCR? N factorial R factorial N minus R factorial. Use the formula 14 factorial divided by 2R factorial. Then the difference 14 minus 2R factorial divided by 10 factorial divided by 2R minus 4 factorial. पुढे 10 10 minus 2R हे मायनस मायनस काय आले? प्लस फॅक्टोरियल equal to 143 by 10. मला सांगा, what is 10 plus 4? 14. Write down. 14 factorial upon 2R factorial 14 minus 2R factorial divided by 10 factorial upon 2R minus 4 factorial 14 minus 2R factorial equal to 143 upon 10 equal to 143 upon 10. मला सांगा, पहिल्यांदा काय कॅन्सल झालं? याच्यातलं काय कॅन्सल झालं? 14 minus 2R factorial. So this 14 minus 2R factorial get cancel. काय झालं बघा, आता हा जो 2R minus 4 factorial तो वरती जाईल ना, आणि मधला मधीच राहील. ओके, so write down 14 factorial into 2R minus 4 factorial divided by 2R factorial 10 factorial equal to 143 upon 10. आले का इथपर्यंत? मला सांगा, 14 फॅक्टोरियल मोठे का 10 फॅक्टोरियल? अरे कोणते फॅक्टोरियल मोठे आहेत? 14 फॅक्टोरियल. मग 14 फॅक्टोरियलचं कन्वर्जन कशामध्ये होईल? 10 फॅक्टोरियल मध्ये. कसं मांडायचं सांगा? 10 फॅक्टोरियल 11 12 13 14 अपॉन 10 फॅक्टोरियल मांडलं इंटू सांगा 2R फॅक्टोरियल मोठा का 2R मायनस 4? 2R फॅक्टोरियल. म्हणजे 2R फॅक्टोरियलचं कन्वर्जन कशामध्ये होईल? 2R मायनस 4 फॅक्टोरियल. मग खाली कसं मांडायचं? 2R मायनस 4 फॅक्टोरियल 2R मायनस 3 2R मायनस 2 2R मायनस 1 2R. बरोबर. आणि वरती काय राहिलं? 2R मायनस 4 फॅक्टोरियल इक्वल टू लिहा 143 अपॉन 10. डन. सांगा काय कॅन्सल झालं? 10 फॅक्टोरियलला 10 फॅक्टोरियल कॅन्सल, 2R मायनस 4 ला 2R मायनस 4 कॅन्सल. काय राहिलं बघा? 11 into 12 into 13 into 14 अपॉन काय आलं? 2R मायनस 3 2R minus 2 2R minus 1 and 2R equal to 143 by 10. 143 by 10. मला सांगा 12 into 13 किती रे? करा बरं जरा. 12 into 13 नाही, 12 into 13 नाही, 11 into 13 करा. 11 into 13 किती आलं? 143. झालं कॅन्सल. सो 11 into 13 is 143 कॅन्सल झाले. चला या 10 ला इकडे घ्या. काय येणार? बोला काय येणार? 10 into 12 into 14 इक्वल टू काय आलं? 2R minus 1 2R minus 2 2R minus 3. ओके, मला सांगा ह्या लागोपाठच्या संख्या आहेत किती आहेत? 1 2 3 4. 4 संख्या लागोपाठच्या आहेत.
या साईडला पण 4 संख्या मला लागोपाठच्या करून सांगा. 3 मधनं ब्रेकअप करा यांचं. सांगा किती. डू इट. किती. 2 3 4 5. 2 3 4 5. 2 3 4 5. 2 3 4 5. येतंय का. करा. हे 10 म्हणजे 2 गुणिले 5, त्याच्यापेक्षा वेगळं होणार नाही. हे 3 गुणिले 4, हे 7 गुणिले 2,